अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास बातमीपत्रात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एका क्लिकवर जग जवळ आलंय, पण त्यात दडलेली रहस्य अजूनही थक्क करतायत. अशा काही बातम्या ज्या तुम्हाला विचार करायला लावतील आणि अशा काही घटना ज्या तुम्हाला थक्क करतील. विज्ञानाची नवी झेप आणि निसर्गाचे अनोखे रंग. विश्वातील अशाच वेध घेणाऱ्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सज्ज व्हा. सुरू करूयात आमचं खास बातमीपत्र विश्वसंचार, जिथे जग तुमच्या भेटीला येतं. चॉकलेट हे नाव ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आबालवृद्धांच्या आवडीचा हा पदार्थ जगभरात वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या चवीमध्ये मिळतो. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की एका चॉकलेटची किंमत लाखो रुपयांमध्ये असू शकते? हो, हे अगदी खरं आहे. जगाच्या पाठीवर अशी काही चॉकलेट्स आहेत ज्यांची किंमत ऐकूनच चांगल्या चांगल्यांना घाम फुटेल. चला तर मग सफर करूयात जगातील याच सर्वात महागड्या आणि आलिशान चॉकलेटची. तुम्ही चॉकलेट प्रेमी आहात का? आणि चॉकलेटसाठी किती पैसे खर्च करू शकता? 100, 500 की 1000 रुपये? पण आज आम्ही तुम्हाला अशा काही चॉकलेट्स बद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. जगाच्या पाठीवर चॉकलेटचे एकाहून अधिक प्रकार आणि वेगवेगळ्या चवी आहेत. पण यातलं सर्वात पहिलं आणि महागडे चॉकलेट आहे न्यूयॉर्क मधील फ्रोझन हॉटे चॉकलेट. दुर्मिळ कोको, दूध, आईस्क्रीम आणि थेट 24 कॅरेट सोन्याचा वापर करून बनवलेल्या या चॉकलेटची किंमत तब्बल $25,000 म्हणजेच लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यानंतर येतं अमेरिकेचं ला मॅडेलिन वू ट्रफल. एका फ्रेंच ट्रफलच्या वापरामुळे याच्या एका छोट्या तुकड्याची किंमत $250 आहे. तर वाईनसारखं लाकडाच्या बॅरेलमध्ये मुरवलेलं इक्वेडोरचं टोक चॉकलेट $300 ते $400 ला मिळतं. फ्रेंच राजेशाही थाट असणारं डेम्बो अँड गेलियास लेलिव $600 ला मिळतं. तर सोन्या प्लॅटिनमचं पॅकेजिंग आणि खऱ्याखुऱ्या सारोव्हस्की खड्यांनी सजलेलं स्वारोव्हस्की स्टडेड चॉकलेट तब्बल $10,000 ला मिळतं. आहे की नाही ही चॉकलेटची भारी आणि तितकीच महागडी दुनिया? अख्ख्या जगाचा सांभाळ करणारे विश्वाचे पालनहार सध्या आजारी आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. गेल्या काही दिवसांपासून देवांना तीव्र ताप आलाय आणि सध्या ते कुणालाही न भेटता थेट क्वारंटाईन झालेले आहेत. त्यांचा 56 भोगही बंद करण्यात आला असून सध्या त्यांच्यावर वैद्यांचे उपचार सुरू आहेत. काय आहे ही भक्ताला आणि देवाला एकाच धाग्यामध्ये बांधणारी अनोखी परंपरा, जाणून घेऊयात. कोरोनाच्या काळात आपण क्वारंटाईन हा शब्द ऐकला, पण भारताच्या जगन्नाथपुरीत ही परंपरा शतकानुशतके पाळली जाते. होय, सध्या अवघ्या विश्वाचे पालनहार भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा आजारी आहेत. चक्क 15 दिवसांच्या विलगीकरणामध्ये आहेत. ज्येष्ठ पौर्णिमेला 108 कलशांच्या सुगंधी जलानं शाही स्नान घातल्यानंतर देवाला तीव्र ताप आलाय. त्यामुळे देवाचा आवडता 56 भोग तात्काळ बंद करण्यात आलाय. सध्या राजवैद्यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना रोज औषधी काढा आणि आजारी माणसासारखा साधा दलिया दिला जातोय. या 15 दिवसांच्या विश्रांतीच्या काळाला अणसर म्हटलं जातं. तब्बल 15 दिवस क्वारंटाईन राहून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आषाढी द्वितीयेला म्हणजे 16 जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथारूढ झालेले आहेत. भक्तांना दर्शन देण्यासाठी नगर भ्रमणावर निघालेले आहेत. देवाचे हे आजारी पडणं म्हणजेच देव आणि भक्तांमधील अतूट आणि मानवी नात्याचे सर्वात सुंदर उदाहरण आहे. काळाच्या पडद्याआड नष्ट झालेल्या एका प्राचीन संस्कृतीचा सर्वात मौल्यवान ठेवा आज आपल्या समोर आलाय. द स्टारगेझर म्हणजेच तारे पाहणारी मूर्ती. संपूर्ण जगात अशा केवळ 30 मूर्ती शिल्लक आहेत आणि त्यातील सर्वात सुरक्षित कलाकृती आता जगाच्या समोर आलेली आहे. इतिहासकार आणि संशोधकांनाही चक्रावून टाकणाऱ्या या 5000 वर्ष जुन्या मूर्तीचं नेमकं रहस्य काय आहे, पाहूया. जमिनीखाली हजारो वर्ष दडलेला एक असा चमत्कार ज्यानं आज जगभरातील इतिहासकारांना कोड्यात टाकलंय. ती आहे दुग्धश्वेत संगमरवरी दगडापासून बनवलेली एका स्त्रीची चिमुकली मूर्ती. नाव द स्टारगेझर म्हणजेच तारे पाहणारी. तिचे डोके मागे झुकलेले आहे आणि डोळे जणू थेट अथांग आकाशाकडे पाहतायत. तोंड नसलेल्या या मूर्तीच्या कमरेवरील रेषा ती स्त्री असल्याचं दर्शवतात. 6.8 इंचाची ही मूर्ती स्वतःहून उभी राहू शकत नाही.
त्यामुळे ती हातात धरण्यासाठी किंवा जमिनीवर झोपवण्यासाठी बनवली असावी. आश्चर्य म्हणजे आजवर जगात अशा केवळ 30 मूर्ती सापडलेल्या आहेत आणि त्या बहुतांश गळ्यापाशी तुटलेल्या अवस्थेमध्ये होत्या. पण क्लिव्हलँड म्युझियम मध्ये असलेली ही मूर्ती पूर्णपणे सुरक्षित आणि अखंड आहे. अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती नेल्सन रॉकफेलर हे कधी काळी या मूर्तीचे मालक होते. प्राचीन तुर्किस्तानमध्ये सापडलेली ही मूर्ती जनन क्षमता, समृद्धी आणि जीवनचक्राचं प्रतीक असावी असा अंदाज आहे. कोणताही लेखी पुरावा न सोडता नष्ट झालेल्या एका प्राचीन संस्कृतीचे हे 5000 वर्षांपूर्वीचे सर्वात मोठे रहस्य आजही क्लिव्हलँडच्या संग्रहालयातून माणसाला साथ घालत आहे. आजच्या आधुनिक आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या सिटी स्कॅनचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? अमेरिकेचे महान शास्त्रज्ञ रॉबर्ट लेंडी यांनी 1973 मध्ये जगातील पहिला होल बॉडी सिटी स्कॅन तयार केला. दंतवैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा मेळ घालत त्यांनी वैद्यकीय जगतात क्रांती घडवून आणली. शस्त्रक्रियेशिवाय शरीराच्या आत डोकावण्याचा हा चमत्कार नेमका कसा घडला जाणून घेऊयात. आज वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा सिटी स्कॅन आपल्याला सामान्य वाटत असला तरी यामागे अमेरिकेचे महान शास्त्रज्ञ रॉबर्ट लेंडी यांची अद्भुत दूरदृष्टी होती. 28 जून 1926 रोजी जन्मलेल्या लेंडी यांचे शिक्षण थक्क करणारे होते. त्यांनी भौतिकशास्त्र आणि दंतवैद्यकशास्त्र अशा दोनही परस्पर विरोधी क्षेत्रात पदव्या मिळवल्या होत्या. 1950च्या दशकात कॉम्प्युटर नुकतेच विकसित होत असताना या मशीन्स भविष्यात वैद्यकीय क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलतील हे लेंडी यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांना मेडिकल इन्फॉर्मेटिक्सचे जनक मानलं जातं. त्यांच्या याच जिद्दीतून साल 1973 मध्ये जगाला पहिला फुल बॉडी सिटी स्कॅन मिळाला, ज्याला ACTA असं नाव देण्यात आलं. कोणताही चिरा न मारता किंवा ऑपरेशन न करता मानवी शरीरामधील हाडं, अवयव, ट्यूमर आणि अंतर्गत रक्तस्राव अचूकपणे पाहण्याची किमया या मशीननं साधली. वैद्यकीय जगतात खळबळ उडवून देणारा हा पहिला ऐतिहासिक सिटी स्कॅनर आजही अमेरिकेच्या प्रसिद्ध स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम मध्ये अभिमानानं जतन करून ठेवण्यात आलेला आहे. एका कोपऱ्यात घडलेली घटना जगावर नेमकी कशी परिणाम करते हेच आपण आज विश्वसंचारमध्ये अनुभवलंय. अशाच अनेक रंजक आणि महत्त्वाच्या बातम्या घेऊन पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. आज इथेच थांबते. पाहत रहा विश्वसंचार, कारण जगाचा प्रवास कधीही थांबत नाही.